शिवसेना ठाकरे गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपण जी क्लिप बघत आहात त्यामधून माजी महापौर विनायक पांडे जे आहेत ते ही बैठक सोडून बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत। आज शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक शिवसेनेच्या शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये बोलवण्यात आलेली होती आणि बैठक सुरू असतानाच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं म्हणजे हा वाद जो आहे तो जयंत दिंडे बोलत असताना निर्माण झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं। जयंत दिंडे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ पदाधिकारी आहेत नाशिक जिल्ह्यातले, आणि त्यांनी यावेळी बोलत असताना विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केला की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ज्यावेळेस ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते हे या निवडणुकीमध्ये उभे होते, उमेदवारी करत होते, त्यावेळेस एमडी ड्रग्सचा मुद्दा कुठेतरी उचलून धरण्यामध्ये आपण कमी पडलो, अशा पद्धतीचं वक्तव्य जयंत दिंडे यांनी केलेलं आहे। आणि त्याच पद्धतीनं पक्षातल्या 5 पांडवांमुळे आपण हा प्रचार करू शकलो, निवडणुकीची रणनीती आखू शकलो, त्यामुळे जे काही यश मिळालं ते या 5 पांडवांमध्ये मिळालं, असं त्यांचा बोलण्याचा त्यांचा संदर्भ होता। परंतु जे 5 पदाधिकाऱ्यांची नावं त्यांनी घेतली त्यामध्ये माजी महापौर विनायक पांडे यांचं नाव मात्र त्यांनी घेतलं नाही आणि यावरूनच विनायक पांडे हे नाराज झालेले आपल्याला दिसून येतात। खरं म्हणजे वसंत गीते हे ज्यावेळेस विधानसभेची उमेदवारी ठाकरे गटाकडून करत होते त्यावेळेस विनायक पांडे यांनीच नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची रणनीती आखली होती, संपूर्णपणे प्रचाराचं नियोजन त्यांनी सांभाळलेलं होतं। मात्र जयंत दिंडे यांनी बोलत असताना विनायक पांडे यांचा उल्लेख टाळल्यामुळे कुठेतरी विनायक पांडे नाराज झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि म्हणूनच विनायक पांडे यांनी ही बैठक अर्धवट सोडून हे इथून निघून जाताना दिसत आहेत। ज्यावेळी जयंत दिंडे यांना ही चूक लक्षात आली त्यावेळी त्यांनी जाहीररित्या जर कोणी दुखावलं गेलं असेल तर मी माफी मागतो, अशा पद्धतीची जाहीर माफी देखील त्यांनी आपल्या या वक्तव्याबद्दल मागितलेली आहे। मात्र विनायक पांडे यांना थांबवण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला, परंतु पांडे यांनी या बैठकीतून काढता पाय घेतलेला आहे। त्यामुळे कुठेतरी ठाकरे आणि मनसे गटाची एकत्रित बैठक सुरू असताना ठाकरे गटातील नेत्यांमध्येच कुठेतरी आता मतभेद निर्माण झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये याचे पडसाद कशा पद्धतीने उमटतात, विनायक पांडे काय भूमिका घेतात, याबद्दल आता बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।